नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस शेतीविषयी सल्ला या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत करतो। आज आपण तूर या पिकाविषयी खत आणि फवारणी याविषयी माहिती घेणार आहोत। पहिल्यांदा आपण खत व्यवस्थापन पाहू। तुरीला एकरी 1 बॅग DAP खताचा डोस द्यावा। तसेच गंधक 3 किलो, झिंक सल्फेट 5 किलो व फेरस सल्फेट 10 किलो ही सूक्ष्म खते जमिनीतून द्यावी। खताचा डोस देताना तुरीला फुलोरा येण्याच्या वेळेस दिलेला योग्य राहील। आता आपण ज्यावेळेस तुरीला डोस देणार आहोत त्यावेळेस खताचा डोस हा द्यायचा आहे, खत व्यवस्थापन हे करायचे आहे। त्यावेळेस तुरीला फुलोरा देण्याची वेळ म्हणजे फुलोरा येण्याची वेळ, ज्यावेळेस फुलोरा येतो त्यावेळेस हा डोस द्यायचा। काय काय द्यायचं? तुरीला एक बॅग DAP खताचा डोस, तसेच गंधक 3 किलो, झिंक सल्फेट 5 किलो, फेरस सल्फेट 10 किलो असं एक डोस द्यायचा। तर आता आपण तुरीच्या पिकावरील फवारणी बघूया। पहिली फवारणी पिकाला फुले येऊ लागताच करावी। रोगर 40 मिली, निंबोळी अर्क 30 मिली, कार्बन डेन्झिम 30 ग्रॅम अधिक 20 ग्रॅम सिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट पाण्यात मिसळून फवारणी करावी। दुसरी फवारणी 50% फुले असताना ट्रायझोफॉस 45 मिली किंवा क्लोरोपायरिफॉस 30 मिली व 0523475 ग्रॅम सोबत 20 ग्रॅम चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। आता आपण तिसरी फवारणी पाहूया। शेंगा भरल्यावर मोनोक्रोटोफॉस 25 मिली किंवा क्विनॉलफॉस 30 मिली किंवा इमामॅक्टिन बेन्झोएट 10 ग्रॅम व सोबत 0050 ग्रॅम किंवा पोटॅशियम सोनाइट 100 ग्रॅम 15 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी खूप नुकसान करते, त्यासाठी योग्य वेळी योग्य ती अळीनाशकाची फवारणी करावी। पिकात पक्षी थांबे करावे, तर तुरीवरील अळी पक्षी वेचून खातात म्हणून एकरी 7 ते 8 पक्षी थांबे करावेत। सध्या परिस्थितीत या पिकावरील पाने गुंडाळण्या अळ्या दिसत आहेत। शक्य असल्यास एकरी 5 किलो लेंडेंटची दुराळणी करावी आणि वरील सांगितलेल्या 3 फवारणी न चुकता करून घ्यावी। सांगितलेली माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।